मध्ये ना बघा नाही तुम्हाला मला तर ठेवू दे हा एक्झॅक्टली. आज ओबीसीच्या प्रश्नावर एक महत्वाचा निर्णय आलेला आहे की इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या ओबीसी आरक्षणासोबत मांढे आयोगाचा अहवाल जो आहे त्याच्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या मान्य करण्यात आल्या. काय सांगा? सर्वप्रथम आज मी मला शब्दात मावत नाही किंवा व्यक्त करता येत नाही एवढा आनंद झालाय तो मी आज आपल्या माध्यमातून व्यक्त करते. ज्या महाराष्ट्रातील समस्त ओबीसींपर्यंत पोहोचता येत नाही त्या ओबीसींना सुद्धा सर्व माध्यमांच्या माध्यमातून मी खूप खूप अभिनंदन करते, शुभेच्छा देते. या ओबीसीच्या या लढाईमध्ये प्रचंड संघर्ष ओबीसींनी केला, समजुतीने ओबीसींनी हा विषय घेतला. प्रचंड अस्वस्थता ओबीसींच्या मनामध्ये ग्रामीण भागामध्ये तर जास्त करून होती की ओबीसीचं राजकीय भविष्य नेमकं काय. अशा वेळी सरकारमध्ये झालेला बदल, मागच्या सरकारने केलेलं म्हणजे अक्षम्य दुर्लक्ष, त्याच्यावर वेळोवेळी कोर्टामध्ये आलेल्या तारखा, कोर्टांनी सरकारला दाखवलेला आरसा, इम्पेरिकल डेटा आणि लोकसंख्येच्या जनगणनेच्या बद्दल पसरवले जाणारे गैरसमज, या सगळ्या विषयांना जर आपण मागे वळून पाहिलं तर आजचा दिवस हा फार सुखावणारा उगवलेला आहे. मी म्हणणार नाही की ओबीसीचा संपूर्ण जो लढा आहे तो लढ्याला कुठेतरी एक चांगला आरामाचा विराम मिळालेला आहे. तो लढा कायमच राहणार आहे. कारण आता ओबीसीच्या संख्येप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये कमी, काही जिल्ह्यांमध्ये जास्त हा प्रश्न निर्माण होणार आहे. तो नक्कीच विधानसभेच्या माध्यमातून सर्वपक्षीय लोकांशी चर्चा करून, वेगवेगळ्या तरतुदी करून, वेगवेगळ्या अमेंडमेंट्स करून त्या कराव्या लागणार आहे. पण आता जो निर्णय आलाय त्याचं मनापासून मी स्वागत करते. या निवडणुका जेव्हा लागल्या, मध्यंतरी नगरपंचायतच्या काही निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाविना त्या निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा मी म्हटलं होतं की ह्या राजकीय माझ्या जीवनातील आणि ओबीसींच्या राजकीय जीवनातील ह्या निवडणुका म्हणजे काळ आहे, हा काळे दिवस आहे. आणि ते सत्य होतं, कारण तेव्हा ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड राजकीय भविष्याबद्दल संभ्रम होता. आता जी परिस्थिती आहे ही परिस्थिती नक्कीच एक पहिल्यापेक्षा बरी आहे. मी आमच्या सरकारचं अभिनंदन करते, कारण वेळोवेळी मीडियाला बाईट देताना, वेगवेगळ्या ओबीसी संघटनांना संबोधन करताना 2 वाक्य आम्ही सर्व नेते संबोधित करताना सांगत होतो की एम्पिरिकल डेटा हा राज्याचा विषय आहे. त्याचबरोबर जनगणनेचा आणि या आरक्षणाचा संबंध लावणं चुकीचं आहे. कोर्टाने देखील तेव्हाच्या आघाडी सरकारला याबद्दल फटकारलं होतं, पण आज कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. आणि यामध्ये सरकारमध्ये आल्याबरोबर सर्वात पहिली बैठक जर कोणती घेतली असेल, मला वाटतं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ती बैठक घेतली, ती ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातला आढावा बैठक घेतलेली आहे. आणि मला वाटतं ओबीसीचं हिताचं सरकार परत आल्यामुळे सुद्धा या अशा पद्धतीने झालाय. मी अभिनंदन करते समस्त या लढ्यामध्ये समाविष्ट सर्व पक्षीय जे लोक होते ओबीसीचे, त्यांचं आणि सरकारचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन. यातला एक टेक्निकल ग्लिच असा या सगळ्यामधला की आडनावानुसार डेटा कलेक्ट केला गेला आणि त्यामुळे आता भुजबळ साहेब सुद्धा असं म्हणाले की तो आडनावानुसार घेतला, त्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी कितीही पाहिली पाहिजे आणि काही जिल्ह्यांनुसार त्याच्यामध्ये आणखी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स पुढे येऊ शकतात. तर त्याच्याबद्दल काय सांगा? बरोबर आहे, कारण मी जे म्हटलं की काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक विषय हाताळण्याची आवश्यकता आपल्याला भासणार आहे. याचं कारण असं आहे की आडनावावरून घेतला याच्याबद्दल आक्षेप लोकांनी नोंदवलेले आहेत. त्याच्यामुळे ओबीसीची संख्या ही आता जी दाखवली त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाही, याचा विश्वासच आहे. पण त्याला आम्ही लढाईचा पार्ट 2 म्हणू. आता तरी आम्हाला जे यश मिळाले आम्ही त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करतो. भुजबळ असंही म्हणाले की देशभर 27% ओबीसींना आरक्षण द्यावं आणि 99% काम हे महाविकास आघाडीनेच केले, आताच्या सरकारने केवळ 1% केले, असे भुजबळ. मला असं वाटतं की श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन हा विषय आपल्याला हाताळायची गरज आहे. कारण हे सरकारमध्ये आमच्या असताना सुद्धा आम्ही आरक्षण टिकवून धरलं होतं, जे या सरकारला टिकवून धरता आलं नाही. यांना वेळेमध्ये कुठलाही निर्णय घेता आले नाही, हे स्वयंस्पष्ट आहे. आणि जनता खूप हुशार आहे. जनतेसमोर ओबीसीच्या हिताचं कोण काम करतंय हे जनतेसमोर स्पष्ट आहे. त्यामुळे मी आता या आनंदात सहभागी होण्यामध्ये जास्त रस ठेवते श्रेयवादापेक्षा. मॅडम, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सुद्धा जल्लोष साजरा केला जातोय, भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा जल्लोष साजरा केला गेला.
त्यासोबत मव्यामध्ये असलेले जे नेते सांगतायत की आम्ही 2 वर्ष कोर्टात लढलो, त्याच्यामुळे हे श्रेय मव्या सरकारचं आहे, ते कुणी लाटण्याचा प्रयत्न करू नये की नवं सरकार आलं आणि आरक्षण मिळालं असं म्हणून. मला असं वाटतं की मी तशी खूप पुढारलेल्या विचारांची आहे. माझा काही पायगुणावर वगैरे विश्वास नाही असं म्हणायला गेलं, पण एक त्याला जर शब्दात बांधायचं तर कदाचित ओबीसी हिताच्या सरकारचा हा पायगुण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि 2 वर्ष यांनी जे प्रयत्न केले ते सगळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमांच्या आणि जगाच्या समोर आहेत. त्याच्यामध्ये कोर्टाकडून फटकारलं जाणं हे जास्त झालेलं आहे, कौतुक झालेलं नाहीये कोर्टाकडनं. चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करणं हे जास्त झालेलं आहे, दिशा दाखवण्यापेक्षा. हेच जगासमोर आहे. ओबीसी आरक्षणाविना किती संघर्षमय या निवडणुका होत्या, ग्रामीण भागात काय परिस्थिती होती? खूप संघर्षमय या निवडणुका होत्या, कारण मी वंचितांच्या राजकारणाचा एक प्रतीक आहे. मुंडे साहेबांनी वंचितांच्या राजकारणासाठी वंचितांना चांगल्या पदावर जाता यावं, संधी मिळावी याच्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अशा अनेक नेते यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. सर्वांची त्या आठवण मला होते. पण हा जो खडतर प्रवास आहे सामान्यांमध्ये, वंचितांमध्ये सहज संधी उपलब्ध होत नसते. गावागावामध्ये अगदी सरपंचाच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असेल, तिथे आपण कितीही भाषण केलं की सर्व समाज एकसारखे आहेत, जातीनिहाय रचनेच्या बाहेर जाऊन आपण राजकारण समाजकारण केलं पाहिजे, तरीही जो प्रेशर असतो त्या लेवलला लोकांच्या मनावर जो दबाव असतो, जो राजकारणामध्ये दबाव असतो, तो दबाव आपण शब्दात वर्णन करू शकणार नाही. आणि तो दबाव अजूनही समाज व्यवस्थेमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी रचना केली होती तेव्हा का आरक्षण दिलं होतं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला? कारण त्यांनी मुख्य प्रवाहात यावं. नंतरच्या काळामध्ये ही गरज निर्माण झाली की याच्यामध्ये बहुजन जे आहेत, ओबीसी जे आहेत, त्यांना सुद्धा कुठेतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रचनेमध्ये सहभाग घेण्यासाठी आरक्षण दिलं जावं. त्यामुळे मला वाटतं आज या राजकीय आरक्षणाची आवश्यकता आहे. आपण जरी कितीही समाजामध्ये समानतेच्या गोष्टी बोललो तरीही आज या राजकीय आरक्षणामुळे ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळतं, त्यांना न्याय मिळतो, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळतो. त्यामुळे राजकीय आरक्षण आवश्यक होतं आणि ते आज मिळालेलं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता कशी तयारी केली जाईल? कारण 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा असं देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे येत्या काळात या निवडणुका अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि नव्या सरकारला आता ते आणखी एक महत्वाचं आव्हान आहे असं वाटतंय. मला असं वाटतं की निवडणुकांचं आता म्हणजे 90% प्रेशर कमी झालेलं आहे. निवडणुकांसाठी लोक तयारच आहेत, कारण निवडणुका बऱ्याच ठिकाणी प्रशासक आहेत, निवडणुका बरेच दिवस पुढे ढकलल्या गेल्या. फक्त ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांसाठी लोक तयार नव्हते. आता मला वाटतं सरकार निवडणूक आयोगाबरोबर बसेल. आता पावसामुळे फार गंभीर परिस्थिती आपल्या अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे. लोकांना रोजचे दैनिक व्यवहार करायला अडचणी होत आहेत. त्यामध्ये इलेक्शन होणं कसं शक्य आहे याच्याबद्दल सरकार आणि निवडणूक आयोग ठरवतील. निवडणुका मला वाटत नाही फार वेळ लागेल, पण पावसाचे कमी झाल्यानंतर निवडणुका होतील असं मला वाटतं. काय फरक वाटतो तुम्हाला की महाविकास आघाडी, जसं तुम्ही म्हणालात की या सरकारचा पायगुण म्हणावं लागेल, काय फरक आहे की मागच्या सरकारने काय नाही केलं जे या सरकारने केलं असं तुम्हाला म्हणायचं? मागच्या सरकार आणि या सरकार मध्ये मला सांगायचं की आमचं जे पूर्वी सरकार होतं त्या सरकारच्या नंतर ह्या 2 वर्षामध्ये कुठलेही प्रयत्नच झाले नाही. कोर्टामध्ये नुसत्या तारखा मागण्यात आल्या आणि दरवेळी दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे त्यांनी रियालिटी ऍक्सेप्टच केली नाही. हा सरकारमधल्या ओबीसी नेत्यांना नक्की वाटत असेल की ओबीसी आरक्षण मिळावं, पण त्यांना जी मोकळी जी काम करण्याची हे असेल, मला वाटतं तिथे अडचण असावी. कारण ते कुठे व्यक्त होत नव्हते, किंवा व्यक्त होत असताना त्यांना पण ह्या 2 गोष्टीच बोलत होते की निवडणूक हे एम्पिरिकल डेटावर अवलंबून आहे, हे आरक्षण हे लोकसंख्येच्या जनगणनेवर अवलंबून आहे. जे वेळोवेळी आम्ही सांगत होतो हे असत्य आहे आणि ते सिद्ध झालं. ह्याच्यामध्ये वेळ काढूपणा हे अपयश या सरकारचं आहे असं मला वाटतं. मात्र वडेट्टीवार म्हणतायत की आम्ही जो वकील दिलेला तोच वकील आहे, आयोग देखील तोच आहे, या सरकारने फारसं काही केलेलं नाही असं मला असं वाटतं की खूप आपण मॅच्युरिटीनी काही गोष्टी ऐकण्याची आणि बोलण्याची आवश्यकता आहे राजकारणामध्ये. वडेट्टीवार साहेब जे बोलतात ते बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण सरकारी एंटिटी असते. सरकारी वकील कोण असावा किंवा महाअधिवक्ता कोण असावा आणि तो कोणत्या व्यक्तीचा असतो, पक्षाचा असतो, हे असत्य आहे. कारण काही पद हे पक्षाच्या आणि त्या पलीकडे आहे. त्यामुळे त्यांनी ती आर्ग्युमेंट केली
कशाच्या बेसिसवर केली? कागदपत्रांच्या बेसिसवर केली. ही कागदपत्र 2 वर्षापूर्वी होऊ शकली असती का? तर होऊ शकली असती. ही कोणी नाही केली तर तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी नाही केली. तेव्हा योगायोगाने सत्ताधारी कोण होते? महाआघाडी सरकार होते. त्यामुळे आम्ही काही त्यांच्यावर आरोप करतो नाही. ज्या घटना नाही घडल्या त्याला कारण कोण होतं? तेव्हाचं सरकार होतं, तेव्हा यांचं सरकार होतं. ताई, ओबीसी नेत्यांना एक आवाहन करतायत छगन भुजबळ की आता ओबीसी आरक्षण तर मिळाले, राजकीय आरक्षण, मात्र आता जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसीचा लढा हा उभारला पाहिजे, संवैधानिक आरक्षण मिळायला हवं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये माझं वय खूप लहान आहे. या सगळ्यांच्या राजकीय कारकिर्दी एवढा माझा अनुभव नाही. पण ह्या लढाईला अनेक वर्ष लोक बोलतायत. मुंडे साहेबांनी पण हे लोकसभेमध्ये हा विषय मांडला होता. आणि जर सत्ता ज्यांची होती त्यांनी त्या काळात ते प्रयत्न करायलाही पाहिजे होते, आताही करायला पाहिजे. आमचं त्याला पाठिंबाच राहील, कारण या मताचे आम्ही पण आहोत. सेन्ससचाच महत्वाचा मुद्दा की समजा जनगणना जर याच्यात जातीनिहाय करायची असेल तर पुन्हा एकदा केंद्राकडे बोट दाखवलं जाईल राज्याकडून, किंवा राज्याकडून पुन्हा केंद्राची पायरी चढावी लागेल. जर केंद्र सरकारने करायचं असेल, तुम्ही सुद्धा आता राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आलेले आहात, तर तुम्ही नक्की मोदींना संदर्भात भेटणार आहात का? या संदर्भामध्ये आमचं विचार स्पष्ट आहे. वेळोवेळी आम्ही याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे, आमचं मत मांडलेलं आहे. आणि कोणती जनगणना, ही जनगणना कॉन्सेप्टच असा आहे ना, कारण तुम्ही जनगणना म्हणजे कशासाठी करता जनगणना? स्त्री आणि पुरुष मोजतात, त्याच्यानंतर काय मोजतात? कोणते लोक कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, ह्याच्यासाठी नाही मोजत की आपण त्यांच्यामध्ये भिंती उभा करू. ह्याच्यासाठी मोजतो की आपला डेटा करेक्ट असावा. आणि मला वाटतं ओबीसीचा डेटा करेक्ट करण्यासाठी ओबीसी जनगणना जातीनिहाय झाली किंवा ओबीसी किती आहेत या देशामध्ये याचा अभ्यास केला गेला तर नक्कीच त्याच्यामध्ये भविष्यामध्ये फार मोठा फरक पडेल. ताई, आता म्हणजे जो निकाल समोर आलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्या सगळ्याचा खूप मोठा फायदा होईल. त्याचा एक प्रत्यक्षात ते निकाल जो आहे तो उतरताना पाहायला मिळेल. मात्र आता नवीन सरकार जे आहे ते राज्यामध्ये आलेलं आहे, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. या सगळ्यामध्ये सुद्धा आता ओबीसी नेत्यांना महत्वाचं स्थान मिळेल. मला वाटतं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, सामान्य पातळीवर काम करणाऱ्या लोकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्याचा राजकीय फायदा नक्कीच ओबीसीच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी नक्कीच झालाय. याचा पूर्ण राज्य पातळीवरच्या मंत्रिमंडळात फायदा होईल का नाही हे सांगणं आता मला वाटतं चुकीचं ठरेल. पण मंत्रिमंडळ असं असेल जिथे सर्व, असं मला वाटतं असं असावं, असं आतापर्यंत राहिलेलं आहे. सगळ्या विभागांना, सगळ्या जातींना, सगळ्या मेरिट्सना प्रतिनिधित्व मिळणारं मंत्रिमंडळ जनरली असतं आणि असं मंत्रिमंडळ होईल असं मला वाटतं. तुम्ही स्वतः असणार का मंत्रिमंडळात? पुढचा प्रश्न. मैं आज अपने आनंद को, आज के मेरे रिएक्शन को शब्दों में बयान नहीं कर सकती. ओबीसी राजकीय आरक्षण की लड़ाई बहुत दिनों से, कई सालों से चल रही है. ओबीसी का राजकीय आरक्षण नहीं होने के वजह से ओबीसी के भविष्य पर एक प्रश्न चिन्ह निर्माण हुआ था. आज जो सर्वोच्च न्यायालय में निर्णय हुआ है, मैं उस निर्णय का स्वागत करती हूँ और हमारी सरकार का अभिनंदन करती हूँ कि जो ओबीसी का राजकीय आरक्षण पिछली सरकार के वजह से हम खो चुके थे, उसको वापस लाने के लिए सरकार ने कदम उठाए हैं और सर्वोच्च न्यायालय में आज निर्णय हुआ है. मैं बहुत इस बारे में आनंद व्यक्त करती हूँ और बहुत ओबीसी के जो लोग इसको देख रहे हैं, जिनके मन में बहुत सारे प्रश्न थे, उनके प्रश्नों के उत्तर मिल गए होंगे, उनको भी बहुत बहुत अभिनंदन करते हैं. त्यासोबतच आणखी एक महत्वाची सुनावणी आज पार पडली, जी की 1 ऑगस्टला आता पुढे गेली आहे. शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातली ही सुनावणी पार पडली होती. या सुनावणीबाबत काय सांगाल आणि येत्या 1 ऑगस्टच्या सुनावणीकडनं नव्या सरकारला तुमचे एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा? या सुनावणीबद्दल मी तेवढंच सांगू शकेल जेवढं या सुनावणीकडे बघणारा ऑडियन्स टीव्ही समोर बसलेला आहे तो सांगू शकेल. पण मी ज्या पक्षाची प्रतिनिधी त्या पक्षामुळे मला वाटतं की आमच्या बाजूने निकाल लागावा अशी माझी इच्छा आहे. पण याबद्दल मी या पूर्ण प्रक्रियेचा भाग नसल्यामुळे किंवा या विषयांमधला माझा अभ्यास कमी असल्यामुळे मी याच्यावर काय फारसं भाष्य करू शकणार नाही. पण मी शुभेच्छा देते की हा निर्णय सफल व्हावा. थँक्यू व्हेरी मच. आलंच नाही का ते?